जय गुरुदेव. संत तुकाराम महाराज यांच्या गाथेमधील हा पहिलाच अभंग आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. आता समचरण दृष्टी उभी साजिरी याचा अर्थ समचरण म्हणजे काय, त्यांची जी दृष्टी आहे आणि त्यांची स्थिती जी काय की अंतर्बाह्य एक झालेली आहे अशी त्या मूर्तीमध्ये भाव आहे. तो सम म्हणजे एखादा घट जर का पाण्यामध्ये ठेवलेला आहे तर अंतर आणि बाह्य जल आहे आणि मध्ये फक्त एक मृत्तिकेचा पडदा आहे. अशा अवस्थेची किंवा एखाद्या योग्याची अर्धमलित अशी जी काय अवस्था आहे नजरेची, तशी स्थिती पांडुरंगाची आहे आणि तो विटेवरी उभा आहे अशी मूर्तीमध्ये माझा सतत वृत्ती राहावं असं संत तुकोबारायांची प्रार्थना आहे. पुढे ते म्हणतात की आणिक न लगे माईक पदार्थ, जेथे माझे आर्त नको देवा. आणखीन हे जे काय माईक पदार्थ आहे तिथं माझं मन अडकू देऊ नकोस, कारण या माईक पदार्थामध्ये इंद्रियजन्य असे जे काय पदार्थ आहेत त्यामध्ये वृत्ती भटकली जाते आणि तुझ्या चरणांपासून मी दूर जाईल, तर मला अशा पदार्थांमध्ये तू अडकवू नकोस. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित झणी झडो देसी. आणि ब्रह्मादिक जे पदार्थ सुद्धा जे आहेत, संत तुकोबारा या ठिकाणी पुढच्या अवस्थेची स्थिती मागणी करतात. जे ब्रह्मादिक जे काय पदार्थ आहेत या लोकापासून, मृत्यू लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जे काय येतं, धन मान सन्मानापासून तर पुढच्या पदांपर्यंत याच्यात मध्ये मला अडकवू नकोस, कारण ह्याच्यात अडकलो तर तुझ्यापासून चित्त माझं हरवून जाईल अशी मागणी आहेत. आणि म्हणून म्हणतात तुका म्हणे, ज्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. हे कर्म धर्म जे जे काय नाशवंत आहेत, या कर्माच्या पोटामध्ये, या क्रियाच्या पोटामध्ये पुन्हा कर्माची उत्पत्ती आणि याच जन्म मरणारूपी फेऱ्यामध्ये मी अडकून जाईल, हे वर्म आम्हाला कळालेलं आहे. तर म्हणून तुकोबारायांची ही प्रार्थना आहे की तुझ्या चरणाशी आमचे नेहमी वृत्ती स्थिर राहो. जय गुरुदेव.